पौलाचे कलस्करास पत्र अध्याय 3 वचन 17 मी वाचून दाखवते, सर्वजण लक्ष द्या. आणि बोलणे किंवा करणे जे काही तुम्ही कराल ते सर्व प्रभू येशूच्या नावाने करा आणि त्याच्याद्वारे देव जो पिता त्याची उपकार स्तुती करा. हालेलुया, 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 हालेलुया. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, देवाचं वचन आज आपल्याला शिकवत आहे. आणि बोलणे किंवा करणे जे काही तुम्ही कराल ते सर्व प्रभू येशूच्या नावाने करा आणि त्याच्याद्वारे देव जो आपला पिता त्याची उपकार स्तुती करा. हालेलुया, 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 हालेलुया. ज्या वेळेला आपल्याला प्रभूच्या क्रूसाचा संदेश आणि सुवार्ता माहीत नसते तोपर्यंत माणूस जगामध्ये असतो, अंधारात असतो आणि त्याला याची जाणीव नसते की देवाने मला का घडवलं आहे. तुम्ही जगात जाऊन लोकांना विचारा की देवाने तुम्हाला का निर्माण केलेलं आहे आणि कशासाठी तुम्ही या जगामध्ये आहात. आपलं जीवन, या जगातलं आपलं जीवन हे नेमकं कशासाठी आहे. देवाने कशासाठी आपल्याला घडवलं आहे, कशासाठी जीवन दिलं आहे आणि कशासाठी या जगात पाठवलं आहे. लोक आपल्या जीवनात विचार करत नाहीत. प्रत्येकाला फक्त काहीतरी ध्येय असतं. मला हे मिळालं पाहिजे, मला ते मिळालं पाहिजे, मला एवढं मोठं होता आलं पाहिजे आणि तेवढं मोठं होता आलं पाहिजे आणि याच्या मागे रात्रंदिवस लोक धावत राहतात. आयुष्य कधी संपून जातं समजत पण नाही आणि देवाने आयुष्य दिलं का होतं त्यावर विचार करायला पण वेळ राहत नाही. हालेलुया, 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 हालेलुया. जसा जसा काळ पुढे चाललेला आहे माणसं गुंतत चाललेली आहेत. आजकाल सगळे लोक शब्द वापरतात बिझी. आम्ही बिझी आहोत, वेळ नाही आमच्याकडे. तुम्ही मागे जाऊन पूर्वीच्या लोकांचा विचार केला, त्यांच्याकडे बराच मोकळा वेळ असायचा. एका गावातून दुसऱ्या गावात जायला 4-4 दिवस लागायचे आणि एका शहरातून दुसऱ्या शहरात जायला काही महिने लागायचे आणि तरी ते बिनधास्त प्रवास करायचे. ते बोलत नव्हते की आम्ही बिझी आहोत. जसा काळ पुढे चालला लोक अधिकाधिक अनेक गोष्टीमध्ये गुंतत चाललेले आहेत. आपण प्रभू येशूच्या काळामध्ये बघतो की गावातला एक माणूस जर बरा झाला तर संपूर्ण गाव येशूकडे येत होता, ऐकत होता त्याचा उपदेश, त्याचे चमत्कार पाहत होते आणि विश्वास ठेवत होते. एक सुंदर प्रसंग आपल्याला बायबलमधला माहिती आहे की एक शमरोणी बाई जी विहिरीवर पाणी काढायला गेली होती. प्रभू तिथे बसला होता विहिरीजवळ आणि प्रभू तिच्याशी बोलायला लागला, बोलायला लागला, बोलायला लागला आणि ज्या वेळेला त्या बाईला कळालं की हा माणूस नाही आहे, हा मसीहा आहे, ज्याच्याबद्दल आमच्या संदेष्टांनी कितीतरी वर्षांपूर्वी सांगितलं होतं की देवाचा पुत्र जगात येणार आहे, तो हा मसीहा आहे, हे जेव्हा त्या बाईला कळालं तेव्हा बायबल म्हणतं की तिने आपली घागर जी पाणी भरण्यासाठी विहिरीवर घेऊन आली होती ती घागर विहिरीवर तशीच टाकली आणि धावत गावामध्ये गेली आणि गावातल्या लोकांना म्हणते, चला 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 विहिरीजवळ चला. गावाबाहेर विहिरीवर एक माणूस आहे, पण तो जे काही बोलतोय ते माणसासारखं बोलत नाही आहे, त्याचं बोलणं वेगळं आहे. मला तर वाटतं की तो मसीहा आहे ज्याची आपण वाट बघत होतो. देवाचा पुत्र येणार असं आपल्या संदेष्टाने आपल्याला सांगितलं होतं आणि जो येणार तो हाच आहे असं मला वाटतंय. तुम्ही पण चला बघायला.
आणि बायबल म्हणतं सगळं गाव लोटलं त्या विहिरीजवळ येशूला बघण्यासाठी. त्यांनी येशूला पाहिलं. म्हणजे काय पाहिलं? त्याचे कपडे नाही, शरीर नाही, तर त्यांनी येशूचे चमत्कार पाहिले, येशूचा उपदेश ऐकला. आणि मग ते त्या बाईला म्हणतात, आता फक्त तू बोलते म्हणून आम्ही विश्वास ठेवतो असं नाही, आम्ही स्वतः बघितलं, ऐकलं आणि आता आम्हाला पण विश्वास आहे की हाच जगाचा तारणारा आहे. हालेलुया, हालेलुया. या एका घटनेचा विचार केल्यानंतर हा प्रश्न पडत नाही का की ती बाई गावात लोकांना बोलवायला गेली आणि सगळे लोक आपापली कामं धंदे बाजूला ठेवून धावत गेले कसे? एक बाई येऊन सांगते, चला चला गावाबाहेरच्या विहिरीवर एक माणूस आहे. मला तर तो मसीहा वाटतोय त्याच्या बोलण्यावरून, कारण मी जे काही केलं ते त्याने मला सांगितलं आहे. तुम्ही पण चला बघायला, तुम्ही पण तपासा त्याला, तोच मसीहा आहे की नाही. आणि तिच्या बोलण्यावरून सबंध गाव येशूला बघण्यासाठी बाहेर आलं त्या विहिरीजवळ. त्यांनी येशूला बघितलं, येशूचे चमत्कार पाहिले, येशूचं प्रवचन ऐकलं, त्याच्या मुखातले शब्द ऐकले आणि ते म्हणतात, आता मला पटलं, ज्याची आम्ही वाट बघत होतो, देवाचा पुत्र आमच्यामध्ये येणार आहे, तो हाच आहे. आता मला पक्का विश्वास आहे. पण या प्रसंगात विचार करण्यासारखी गोष्ट ही आहे की एका बाईच्या सांगण्यावरून सगळं गाव कसं बरं गेलं तिकडे. आत्ता एक माणूस आपल्या घरातल्या लोकांना सांगतो, ते पण प्रार्थनेला यायला तयार नाहीत. एक बाई नवऱ्याला सांगते, अहो चला ना, एकदा तरी चला, एकदा तरी बघा तुम्ही तिकडे, मग पाहिजे तर परत येऊ नका, एकदा तरी येऊन बघा तिकडे. नवरा ऐकत नाही. एखादा पुरुष प्रार्थनेला येतो आणि बायको घरी आजारी पडलेली आहे, तो बायकोला वारंवार सांगतो, एकदा तरी प्रार्थनेला चल, एवढे लोक तिकडे येतात, बरे होतात, ऐक माझं एकदा तरी. बायको ऐकत नाही. आई वडील दोघं प्रार्थनेला येत असतील आणि आपल्या मुलांना सांगतात, मुलं ऐकत नाहीत. आज ही परिस्थिती आहे की एका माणसाला पण येशूकडे यायला वेळ नाही आहे आणि लोक उत्तर देतात, आम्हाला वेळ नाही आहे, आम्ही बिझी असतो, आम्हाला आमचे कामधंदे आहेत. कदाचित तुम्ही गावात राहणारे लोक असं उत्तर कमी देत असाल, पण शहरामध्ये राहणाऱ्या लोकांचं हे उत्तर जिभेच्या टोकावरती असतं, आम्ही बिझी आहोत, वेळ नाही आहे. बिझी? तुम्ही गुंतलेले आहात. कुठे धावताय तुम्ही? कुठे धावताय? काय मिळवायला धावताय? धावता धावता ठेच लागेल, जखम होईल आणि मरून पडाल. तेच तर चाललं आहे. लोक आपल्या जीवनामध्ये धावतायत, बिझी आहेत. सकाळी उठले की चहा बनवायचा, नाश्ता बनवायचा, खायचा, कामावर जायचं, दिवसभर कामावर काम करायचं, संध्याकाळी घरी यायचं, जेवायचं, थोडा वेळ टी व्ही बघायचा, मोबाईल बघायचा, झोपायचं, परत सकाळी उठायचं. तेच सुरू आहे ना. सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत विचार करायलाच वेळ नाही आहे. आम्ही कशासाठी धडपडतोय? हे देवा, सांग तरी, तू का बनवलंस मला? कशासाठी बनवलंस? छोटा मुलगा वाढत जातो वयाने, तेव्हा तो शिक्षण घेतो, त्याला कमवावं लागत नाही, आईवडील मेहनत घेतात आणि त्याला शिकवतात. तो मोठा होतो, नोकरीला लागतो, मग त्याचाही संसार उभा राहतो, मग तो त्याच्या मुलांना आणि बायकोला पोसतो, म्हातारा होईपर्यंत तेच करतो आणि शेवटी मरून जातो. सगळ्या माणसांच्या जीवनाची कथा एकच आहे. झोपडीत राहणारे असोत की बंगल्यात राहणारे असोत, कथा सगळ्यांची एकच आहे. लोक थांबत नाहीत आणि विचार करत नाहीत की देवाने मला यासाठीच पाठवलं होतं का? घाम गाळायचा, कष्ट करायचे, यासाठीच? एवढंच जीवन आहे? किती अपमान, किती त्रास, किती आजार, किती दुःख, खास खळगे, यातून पुढे जात 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 रडत पडत आम्ही जीवन जगतो. देवाने आम्हाला यासाठी पाठवलं आहे का? उत्तर मिळण्यासाठी थांबलं पाहिजे. आयुष्यात ब्रेक घेतला पाहिजे.
थांबलं पाहिजे, विचार केला पाहिजे, जाणलं पाहिजे. जुन्या करारात देवाचं एक सुंदर वचन आहे, शांत व्हा आणि हे जाणा की मीच परमेश्वर आहे. हालेलुया, हालेलुया. मी जेव्हा हे वचन सुरुवातीला वाचलं तेव्हा मला कळलं नाही की देव असं का म्हणतोय, शांत व्हा आणि हे जाणा की मीच परमेश्वर आहे. पवित्र आत्म्याने मला सांगितलं, शांत अशासाठी व्हायचं आहे की माणसाचं मन अनेक गोष्टींनी भरलेलं आहे. जोपर्यंत माणूस शांत होणार नाही तोपर्यंत तो देवाला ओळखणार नाही, आणि जोपर्यंत तो देवाला ओळखणार नाही तोपर्यंत तो स्वतःला पण ओळखणार नाही, आणि त्याचं जीवन काय आहे आणि कशासाठी आहे हे त्याला कधीच कळणार नाही. हालेलुया, 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 हालेलुया. आता तुम्ही सगळेजण इथे शांतपणे बसलेले आहात, देवाची वचनं ऐकत आहात, शांतपणे आहात असं दिसतंय. पण असू शकेल की तुमच्यापैकी काही जणांच्या डोक्यात घर चक्र फिरत आहेत विचारांची. हे कधी होईल, ते कधी होईल, ह्याचं काय, त्याचं काय, न हे न ते. ही विचारांची चक्र थांबवा. आपलं जीवन आपल्या हातात नाही आहे. आपण आपल्या जीवनाचे मालक नाही आहोत. आपलं जीवन आपल्या निर्माणकर्त्याच्या हातात आहे. तो आपला मालक आहे. त्यानं दिलं तर आपल्याला मिळेल. त्याने आपल्यामध्ये श्वास सुरू ठेवला तर आपण जिवंत राहू. त्याने आपला श्वास काढून घेतला तर आपण निर्जीव होऊन जाऊ. म्हणजे डोळे असतील पण बघता येणार नाही, हात असतील पण काम करता येणार नाही, पाय असतील पण चालता येणार नाही, तोंड असेल पण बोलता येणार नाही. कारण देव आपला श्वास काढून घेईल आणि हे जिवंत दिसणारं शरीर निर्जीव बनून जाईल. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. माणसाने आपल्या जीवनात देवासमोर शांत होऊन बसणं हा सगळ्यात मोठा शहाणपणा आहे. तुम्ही म्हणाल मी 8 तास काम केलं, हा शहाणपणा नाही आहे का? कुणी म्हणेल मी एवढे पैसे कमावले, हा शहाणपणा नाही आहे का? हे 3 तास इथे प्रार्थनेत बसण्यापेक्षा मी खूप काही करू शकलो असतो. 3 तास इथे प्रार्थनेत बसलात पण तुम्हाला घरून इथे यायला 2-2.5 तास लागले. इकडून तुम्हाला परत जायला 2-2.5 तास लागणार. 3, 3.5 की 4 तास तुमचे इकडे जातात. म्हणजे दिवसाचे 8 ते 9 तास तुमचा वेळ असा जातो. तुम्ही विचार करू शकता याच्यापेक्षा मी खूप काही काम करून कमवू शकलो असतो. आज शेतावर गेलो असतो तर केवढं काम झालं असतं. कंपनीत ओव्हरटाईम केलं असतं तर केवढं काम झालं असतं, केवढे पैसे मिळाले असते. अनेकांच्या डोक्यात वेगवेगळे विचार आहेत. म्हणजे आम्ही गुंतून गेलेलो आहोत, देवाकडे लक्ष नाही आहे. म्हणून मार्था आणि मरियेच्या प्रसंगात मार्था काम करत होती, मरिया येशूच्या पायाजवळ बसून येशूकडे बघत होती, शांत होती. तिला कसली घाई गडबड नव्हती. मला इथे जायचं आहे, मला तिथे जायचं आहे, मला अमुकाला फोन करायचा आहे, मला तमुकाला फोन करायचा आहे. काही घाई गडबड नाही आहे. ती शांतपणे होती. प्रभूच्या चरणाशी बसून बराच वेळ निवांत प्रभूकडे बघत होती. तो बोलतोय ते ऐकत होती. आणि जेव्हा तिची बहीण जे काम करत होती ती चिडली, संतापली, रागावली, तेव्हा प्रभू तिला म्हणतोय मरियेने चांगला वाटा निवडला आहे आणि तो तिच्यापासून काढून घेतला जाणार नाही. चांगला वाटा. तुम्ही इकडे बसलेला आहात आणि तुमचं हृदय जर देवाकडे लागलेलं आहे तर प्रभूच्या नजरेने तुम्ही चांगला वाटा निवडून घेतलेला आहे. हालेलुया. आणि आत्ता या वेळेला तुमचे शेजारी, तुमचे नातेवाईक, तुमचे मित्रमैत्रिणी कामधंदे करतायत, त्यांनी चुकीचा वाटा निवडला आहे. प्रभूच्या चरणाशी शांतपणे बसून राहणं आणि त्याच्याकडे बघत राहणं याच्यापेक्षा मोठा शहाणपणा जगात कोणताच नाही आहे. लोक धावत राहतात, मी बिझी आहे, याच्यामध्ये बिझी, त्याच्यामध्ये बिझी.
मला आठवतं खूप वर्षापूर्वी आम्ही एका माणसाच्या घरी प्रार्थनेला गेलो होतो. हा माणूस सिनेमा बनवायचा, सिनेमाचा डायरेक्टर होता. जेव्हा आम्ही त्यांच्या घरी प्रार्थनेला गेलो, सुंदर फ्लॅट होता मोठा त्यांचा. एका बाजूला त्या फ्लॅटमध्ये त्यांचं ऑफिस होतं. त्या ऑफिसमध्ये टेबल होतं. टेबलवर त्यांचा चष्मा होता आणि भरपूर कागदपत्र पडलेली होती. तो माणूस असहाय्यपणे ब्रदरांना सांगत होता, मला बरं करा, बघा माझी केवढी कामं पडली आहेत, माझ्या टेबलवर माझा चष्मा पण तसाच आहे, माझे पेपर पण तसेच पडलेले आहेत, मला कितीतरी सिनेमा पूर्ण करायचे आहेत, माझे सिनेमा अर्धवट राहिले आहेत. त्या माणसाच्या गुडघ्याला आजार झाला होता, ज्यामुळे त्याला चालता येत नव्हतं. गुडघे आणि पाय जखडले होते. तो जागेवरून हलू शकत नव्हता. तो ब्रदरांना म्हणतो, काहीतरी करा माझ्यासाठी, बघा माझं काम केवढं पडून राहिलेलं आहे. तेव्हा त्यांचे शब्द ऐकून हसायला आलं. तुमचे सिनेमा भले अर्धवट राहिले असतील, पण देवाने एका क्षणात जर तुमचा प्राण काढून घेतला, तुम्ही कधीच ते पूर्ण करू शकणार नाहीत. किती लोक आपल्या आयुष्यात किती योजना आखतात आणि पूर्ण व्हायच्या आतच जीवन संपून जातं. काहींना मुलांची लग्न बघायची असतात, ती पण बघायला मिळत नाही. काहींना नातवंड बघायची असतात, ती पण बघायला मिळत नाहीत. आमच्या इच्छा, आमच्या योजना अर्धवट राहतात. जीवनाचा अर्थच आम्ही समजून घेत नाही. आम्हाला वाटतं आमचं जीवन यासाठीच आहे, एवढ्यासाठीच देवाने आम्हाला या जगात पाठवलं आहे. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, जीवनाचा विचार करा. देवाने आम्हाला घाम गाळायला आणि पडत उठत रडत पडत जीवन जगायला पाठवलं नाही आहे, तर या जगात राहून आनंदी राहण्यासाठी आणि देवाचे गौरव करण्यासाठी देवाने आम्हाला बनवलं आहे. आणि हा मानवाला बनवण्याचा उद्देश आपण बायबलच्या सगळ्यात पहिल्या पुस्तकात वाचतो, उत्पत्तीमध्ये. जेव्हा देवाने सगळं काही घडवलं, झाडं झुडपं, पशु प्राणी, मासे, सगळं काही बनवलं, पण माणसाला बनवलं नव्हतं. आणि हे सगळं घडवल्यानंतर देव म्हणाला, यावर अधिकार चालवण्यासाठी मी माझ्यासारखा, माझ्या प्रतिरूपासारखा मानव बनवेन. आणि देवाने मातीतून आकार तयार केला, पुतळा बनवला. जगातला पहिला पुरुष, देवाने त्याच्यात श्वास घातला, तेव्हा तो जीवधारी झाला, जिवंत झाला, बघायला लागला, बोलायला लागला. जगातला पहिला पुरुष आदाम. त्याला बनवल्यानंतर देव त्याला म्हणाला, आकाशात उडणारे पक्षी, जमिनीवर रांगणारे प्राणी, समुद्रातील मासे, सगळं काही मी तुझ्या हातात देतो, तू यावर सत्ता चालव. देवाने माणसाला पृथ्वीचा राजा होण्यासाठी निवडलं. आकाशात उडणारे पक्षी, जमिनीवरचे प्राणी, समुद्रातले मासे, सगळं देवाचा शब्द आहे, अवघी पृथ्वी मी तुझ्या हातात देतो. संपूर्ण पृथ्वीच देवाने माणसाच्या हातात दिली. अवघी पृथ्वी मी तुझ्या हातात देतो, यावर सत्ता चालव. माणसाने देवाच्या निर्मितीवर सत्ता चालवावी आणि आपल्या जीवनाद्वारे अखंड देवाचे गौरव करावेत, ही देवाची योजना होती. पण बायबल म्हणतं, देवाने मानव सरळ असा उत्पन्न केला आणि तो मात्र अनेक गोष्टींच्या मागे लागला, अनेक कल्पनांच्या मागे लागला. मला ह्याची पण गरज आहे आणि त्याची पण गरज आहे. खरं म्हणजे आम्हाला कोणत्या गोष्टीच्या मागे लागायची गरज नाही आहे. आम्ही आमचं हृदय आमच्या निर्माणकर्त्याकडे लावलं पाहिजे. सगळ्या गोष्टी देव स्वतः आम्हाला देणार. आम्ही त्यासाठी रडत पडत जीवन जगावं अशी देवाची इच्छा नव्हती. देवाला त्या सगळ्या स्वतःहून आम्हाला द्यायच्या होत्या. जेव्हा देव म्हणाला की सगळी पृथ्वी मी तुझ्या हातात देतो आणि माणसाला पृथ्वीचा राजा म्हणून बनवलं, आज मला सांगा, आम्ही पृथ्वीचे राजे आहोत का? आता इकडे साप आला तर सगळे उठतील की नाही सांगा? उठणार ना?
आम्ही वाघाला घाबरतो आणि सिंहाला घाबरतो, सापाला तर घाबरतोच, पण एवढूशा विंचूला पण घाबरतो. आणि देव म्हणाला, अवघी पृथ्वी मी तुझ्या हातात देतो. आधी मानवाला देवाने सांगितलं होतं, अवघी पृथ्वी मी तुझ्या हातात देतो. सगळी पृथ्वी देवाने माणसाच्या हातात दिली. देवाने माणसाला पृथ्वीचा राजा बनवलं आणि आम्ही मात्र गरीब आणि भिकाऱ्यासारखे जीवन जगतोय. माणूस पैशाने किती श्रीमंत असला, छोट्या छोट्या आजाराच्या जंतूला पण घाबरतो. पैशाने श्रीमंत असलेला माणूस सगळ्या दाही बोटामध्ये सोन्याच्या अंगठ्या घालतो, गळ्यामध्ये जाड चैन घालतो, पण कोरोनाला घाबरतो. पाण्यामध्ये असलेल्या जंतूला घाबरतो, विंचूला घाबरतो. देवाने आम्हाला काय म्हणून बनवलं? रडत पडत जीवन जगायला? अजिबात नाही. देवाने काय म्हणून आम्हाला जीवन दिलं? चुकीच्या गोष्टीमध्ये गुंतून जायला. मी म्हटलं, जसा काळ पुढे सरकत चालला तसे लोक अधिक गुंतत चालले आहेत चुकीच्या गोष्टीमध्ये. ज्या शमरोणी बाईने लोकांना सांगितलं, तिच्या शब्दावरून सबंध गावातून बाहेर कसा आला आणि त्या विहिरीकडे कसा गेला, कारण तेव्हा लोक कमी प्रमाणात बिझी होते. तेव्हा त्यांना 4 व्हीलर गाडी विकत घ्यायला पैसे कमवायचे नव्हते. तेव्हा त्यांना मार्बलचा बंगला बनवायचा नव्हता. तेव्हाचे लोक काय करायचे? शेती करायचे आणि गुरंढोरं पाळायची. ती त्यांची संपत्ती होती आणि तेवढ्यावर त्यांचं जीवन भागत होतं. आपल्याला काय लागतं सांगा? 2 वेळचं जेवण, अंगावर कपडे आणि डोक्यावर छोटंसं छप्पर असलं की भागते. उगाच माणसाने गरजा वाढवून घेतल्या आहेत. महिन्याला 250-300 रुपये मोबाईलचा रिचार्ज पण लागतो ना. मग तिकडून सुरुवात होते. मोबाईलचा रिचार्जपासून हे पण लागते, ते पण लागते, ते पण लागते, ते पण लागते. आणि म्हणून एवढा माणूस गुंतून गेलेला आहे की आयुष्यावर विचार करत नाही आणि विचार करण्याच्या आधीच जीवन संपून जातं. बायबल म्हणतं, देवाने आपल्याला ह्यासाठी बनवलं नाही आहे. आपण जे वचन वाचलं त्यामध्ये सांगितलेलं आहे, तुम्ही जे काही कराल प्रभू येशूच्या नावाने करा. बोलणं करणं जे काही कराल येशूच्या नावाने करा आणि त्याच्याद्वारे देवपित्याची सर्वदा उपकार स्तुती करा. आपण देवाची स्तुती करत राहावं, देवाचे गौरव करत राहावं आणि आपल्या वागण्याने, बोलण्याने, जीवनाने आपण जगात देवाला प्रकट करावं, ही देवाची इच्छा आहे. जो माणूस जीवनाचा अर्थ समजून गेलेला आहे त्याला हे वचन कळेल. ज्याला जीवनाचा अर्थ समजलेला आहे त्याला हे वचन कळेल. बोलणार येशूसाठी, चालणार येशूसाठी, जे काही करणार येशूसाठी. किती लोक स्वतःच्या शरीराला केवढे जपतात, जरा शरीराचं वजन वाढलं की घाबरतात, कारण हार्ट अटॅक येतात ना, हृदयाचे झटके येतात. घरात कोणाला डायबिटीज झाला तर बाकीचे लोक आधीच साखर वगैरे खाणं कमी करतात, कारण ह्याला झाला आहे तर काय माहीत मला पण होईल. त्याला डॉक्टरने पथ्य करायला सांगितलं तर मी पण आधीपासूनच थोडी थोडी साखर कमी करतो, पुढे जाऊन मला व्हायला नको. तुम्ही जेव्हा जेवता तेव्हा तुमचं जेवण किंवा तुम्ही जे काही खाता देवाचे आभार मानून खात असाल तर ते खाणं तुमच्या शरीरात डायबिटीस कधीही उत्पन्न करणार नाही. तुम्ही जेव्हा काही खाता, म्हणून सांगितलं बोलणं किंवा करणं जे काही कराल प्रभू येशूच्या नावाने करा. तुम्ही जेवण घेतलं, खाणं पिणं घेतलं, त्या खाण्यापिण्याने तुमच्या शरीरात आजार येणार नाहीत जर ते तुम्ही देवाच्या नावाने ग्रहण केलेलं आहे, येशूच्या नावाने घेतलेलं आहे. आम्हाला जर घाई असेल की जेवणाचं ताट पुढे आल्यानंतर देवाची आठवण पण येत नाही, बका बका पहिले खाऊन घेतो आणि मग आठवण होते, अरे प्रार्थना करायचं विसरलो मी. मग ते जेवण पोटात गेल्यानंतर अपचन होतं, मग ढेकर यायला लागतात, मग गॅस होतो. तुम्ही सुरुवात करा, विश्वासाने देवाचे आभार मानून जेवण घ्या. ते जेवण तुमच्या शरीरात आजार तर आणणार नाही,
पण जो काही आजार असेल तुमच्या शरीरात तो निघून जाईल, कारण तुम्ही आभार मानून जेवण घेतलं, म्हणून ते जेवण शुद्ध झालं आणि देवाच्या आशीर्वादाने भरून गेलं. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. देवाने आम्हाला चांगलं जीवन दिलेलं आहे. मी अनेक वेळा लोकांना सांगते, जीवन काहीतरी कठीण गोष्ट आहे की देवाने आपल्याला काहीतरी चुकीची गोष्ट दिलेली आहे असं काही लोक बोलतात आणि शिकवतात सुद्धा. हिंदी सिनेमात तर गाणं आहे, जीवन है जहर तो इसको पीना ही पडेगा. हे शब्द सैतानाचे आहेत. हे जीवन विष नाही आहे. आमच्या प्रभूने आम्हाला जीवन हे एक फार मोठं अनमोल असं वरदान दिलेलं आहे. आमचा आजचा दिवस हा स्वर्गातल्या देवाकडून आम्हाला मिळालेला मोठा आशीर्वाद आहे. आम्ही जगतोय हे आम्हाला देवाने दिलेलं खूप मोठं वरदान आहे. आम्ही मानव बनून या जगात आलो, कुत्रा मांजर बनून नाही, पक्षी आणि प्राणी बनून नाही, ज्यांना आत्मा नाही आहे. देवाने आम्हाला माणूस बनवलं. मानव, बायबल म्हणतं की माणूस देवाची सर्वोत्तम निर्मिती आहे. सगळ्यात श्रेष्ठ निर्मिती माणूस आहे. आणि आम्ही जर माणूस आहोत तर आम्ही देवाच्या हातची सगळ्यात सुंदर आकृती आहोत, कृती आहोत आणि देवाच्या हाताने बनवलेले आम्ही आहोत. हे जीवन दुःखदायक नाही आहे, कष्टदायक नाही आहे, त्रासदायक नाही आहे. हे जीवन देऊन देवाने आमच्यावर खूप मोठं ओझं दिलेलं नाही आहे. हे जीवन सुंदर आहे. स्वर्गातून मिळालेली अनमोल अशी भेट आहे, ज्याची तुलना कशाबरोबर होणार नाही. देवाकडून आम्हाला मिळालेलं हे दान आहे. पण आम्हाला जीवनाचा अर्थच जर कळला नाही तर उपयोग काय? हालेलुया, 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 हालेलुया. तुम्ही एखाद्या मांजराच्या गळ्यामध्ये की गाढवाच्या गळ्यामध्ये सोन्याचा हार घातला तर त्याला काही महत्त्व कळेल का त्याचं? त्याला सोनं काय आहे तेच माहिती नाही आहे, त्याचं मूल्य काय आहे तेच कळत नाही आहे. तर तुम्ही त्याच्या गळ्यामध्ये 1 तोळ्याचा हार बनवून टाका की 10 तोळ्याचा बनवून टाका, त्याला काही फरक पडत नाही आहे. देवाने आम्हाला बहुमूल्य जीवन दिलेलं आहे, पण अनेक लोक या जीवनाचं महत्त्व ओळखत नाहीत, जीवनाची किंमत ओळखत नाहीत आणि जीवन जगतात. म्हणून त्यांच्या जीवनाला खरं म्हणजे काहीच अर्थ उरत नाही. फक्त खाणं पिणं, याला फसव त्याला फसव, पापामध्ये जगणं, वाईट वागणं आणि दुःख भोगत राहणं आणि शेवटी संपून जाणं, अशा रीतीने ते जगतात, कारण त्यांनी जीवनाचा अर्थ समजून घेतला नाही आहे. हालेलुया, 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 हालेलुया. ज्याला देवासाठी वेळ नाही आहे, देवाच्या गोष्टींसाठी वेळ नाही आहे, त्याला जीवन कळलंच नाही आहे. ज्याला देवासाठी वेळ नाही आहे आणि देवाच्या गोष्टींसाठी वेळ नाही आहे, त्याला जीवन कळलंच नाही आहे. तो जीवनदाता परमेश्वर आहे. तुम्ही जर देवासाठी करत आहात आणि देवाच्या इच्छेप्रमाणे करत आहात तर तो तुम्हाला एवढं भरून देईल की लोक घाम गाळून पण त्यांना जे मिळत नाही त्याच्या कितीतरी अधिक पटीने तो तुम्हाला देईल, कारण तो जीवनदाता परमेश्वर आहे. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. ज्या वेळेला अलीकडेच आपला हा लॉकडाऊनचा काळ संपला, पण जेव्हा मार्च 2020ला कडक लॉकडाऊन सुरू झाला, आपल्या प्रार्थना पण बंद झाल्या, त्यावेळेला इथली प्रार्थना बंद झाली, नायगावच्या प्रार्थना घरातली प्रार्थना ही बंद झाली. लोक प्रार्थना घरापर्यंत येऊ शकत नव्हते. तेव्हा मला विचारलं गेलं काम काय करायचं, कारण जेव्हा प्रार्थना सुरू असायची अखंड काम सुरू असायचं, पण आता प्रार्थना बंद झाल्या तर काम काय करणार. नायगावच्या प्रार्थना घरात जवळजवळ 15-20 टीम मेंबर होते. ते विचारतात काम काय करायचं, कारण आता प्रार्थना नाही आहे. म्हटलं काम, देवाने आपल्याला सुंदर वेळ दिलेला आहे, दिवसभर प्रार्थना करत राहा.
लॉकडाऊनचा काळ आशिष प्रार्थना घरासाठी खरोखर आशीर्वादाचा काळ होता. एक सुंदर काळ होता. जेव्हा आमचे टीम मेंबर सकाळी उठायचे आणि सकाळी उठल्यानंतर एक अर्धा तास टीमची प्रार्थना व्हायची. ती प्रार्थना झाली की 1-1.5-2 तासामध्ये सगळे कामं उरकून घ्यायचे. कपडे धुणं, भांडी धुणं, स्वच्छता करणं, स्वयंपाक बनवणं. 1.5-2 तासात ती कामं उरकली की सगळे प्रार्थनेला बसायचे. जवळजवळ 2-2.5 तास प्रार्थना व्हायची. प्रार्थना झाली की पुन्हा 2 तासाचा ब्रेक असायचा. जेव्हा सगळे उठून जेवायचे, भांडी घासायचे, स्वच्छता करायचे, झालं की परत प्रार्थना करायला बसायची. परत लागोपाठ 2.5-3 तास प्रार्थना व्हायची. 2-3 तास प्रार्थना झाली की परत उठणार, चहा पिणार, एक अर्धा तास मोकळा वेळ, परत प्रार्थना. दिवसातून जवळजवळ 7 ते 8 तास प्रार्थना व्हायची, अखंड. तुम्हाला माहीत आहे, हा काळ एवढा आशीर्वादाचा होता की लॉकडाऊनच्या काळात आम्हाला रस्त्यावर कोण जातं हेही माहिती नव्हतं. बाहेर जायची गरजच लागली नाही आणि दुकानात की बाजारात एक मिरची पण विकत आणायला जावं लागलं नाही. कारण असं घडत होतं की दर 8-10 दिवसाने केंद्राच्या बाहेर एक टेम्पो यायचा आणि ते आम्हाला भाजीपाला, कांदे, बटाटे, धान्य, वेगवेगळे लोक यायचे आणि स्वतः द्यायचे आणि निघून जायचे आणि सांगायचे की आम्ही तर बाहेर आहोत, आमच्या गरजा भागल्या जातात, पण आम्हाला तुमची काळजी वाटत होती. तुम्ही इकडे आतमध्ये राहता, तुम्हाला काय मिळत असेल खायला. दर 8-10 दिवसाला लोक भाजीपाला, धान्य घेऊन यायचे. संपूर्ण लॉकडाऊनमध्ये आम्हाला एक मिरची आणायला पण बाजारात जावं लागलं नाही. हालेलुया. एकदा मला टीमच्या एका बहिणीने सांगितलं की आपल्याकडे बटाटी संपलेली आहेत आणि आणावीच लागतील. मी म्हटलं थांबा. मी सहज बोलले थांबा. अर्ध्या-पाऊण तासाने फोन आला, एक टेम्पो आलेला आहे, त्याने आपल्याला 50 किलो बटाटे दाणात आणून दिलेले आहेत. मला आश्चर्य वाटायला लागलं. आणि फळं, लॉकडाऊनमध्ये लोकांना फळं बघायला मिळत नव्हती. आमच्या टीमने लॉकडाऊनमध्ये भरपूर फळं खाल्ली. प्रार्थनेला येणारे फळवाले कॅरेट भरून फळं आणून द्यायचे. एकदा तर त्यांनी सगळी फळं हॉलमध्ये रचून फोटो काढून ठेवले होते. एवढी फळं लॉकडाऊनमध्ये, जिथे लोकांना जेवायला पण मिळत नाही आहे. मी प्रभूला विचारले काय चाललेलं आहे, कसे लोक इकडे येत आहेत आणि कसे. आणि तेव्हा येणं जाणं पण एवढी सोपी गोष्ट नव्हती आणि तरी पण लोक कोणत्या ना कोणत्या मार्गाने येत आहेत आणि एवढं दान आणतायत. हे का होतं आहे, कसं होतं आहे. लगेच मला प्रभूने वचन दाखवलं. मी सांगितलं नव्हतं का, तुम्ही पहिले आणि त्याचं राज्य आणि त्याचं नीतिमत्व मिळवायला झटा, म्हणजे त्याच्याबरोबर याही सर्व गोष्टी तुम्हाला दिल्या जातील. दिल्या जातील. तुम्ही देवाचं राज्य आणि देवाचं नीतिमत्व मिळवायला झटा. या गोष्टी म्हणजे तुमच्या गरजेच्या गोष्टी देव तुम्हाला देईल. प्रभू म्हणाला, संपूर्ण टीम अखंड प्रार्थना करते, ते माझ्या मागे लागलेले आहेत, तर त्यांच्या गरजा भागवणं हे माझं काम नाही आहे का. मीच तर वचन दिलेलं आहे, तुम्ही माझ्या मागे लागा, म्हणजे तुमच्या सगळ्या गरजा भागवायचं काम मी स्वतः करेन. हालेलुया. हे वचन एवढी वर्ष मी वाचलं, त्यावर प्रवचनं पण दिली, पण असा विलक्षण अनुभव अगोदर कधी घेतला नव्हता जेवढा लॉकडाऊनच्या काळामध्ये आला. आम्ही लॉकडाऊन सुरू झालं तेव्हा आधीच मला प्रभूने दाखवलं होतं. म्हणून जेव्हा आपली परिवाराची मीटिंग झाली तेव्हा परिवारातल्या भावा बहिणींना पण मी सांगितलं की काही महिन्याचं धान्य घरात आणून ठेवा. आणि आम्ही पण 1-2-3 महिन्याचा स्टॉक करून ठेवला होता. पण लॉकडाऊन तर वाढत गेला आणि प्रभूने विलक्षण रीतीने गरजा भागवल्या. लॉकडाऊनमध्ये कधीही टीमला उपाशी राहावं लागलं नाही. अर्थात उपवास प्रार्थना होत होत्या, आठवड्याला 2दा-3दा उपवास प्रार्थना व्हायच्या.
ती वेळ सोडून बाकी टीमला कधीही उपाशी राहावं लागलं नाही, कारण टीम उपवास प्रार्थना करायची, अखंड प्रार्थना करत होती. कुणाला बाहेर जावं लागलं नाही. सगळ्या गोष्टी देव दारात पाठवत होता. देवाने त्याचं वचन पूर्ण करून दाखवलं. तुम्ही पहिल्याने त्याचं राज्य आणि त्याचं नीतिमत्व मिळवण्यात झटा, म्हणजे त्याच्याबरोबर याही सर्व गोष्टी तुम्हाला दिल्या जातील. म्हणजे कोण देणार? देव देणार. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. किती गोष्टीसाठी उगाच आपण धडपडतो, उगाच आपण मेहनत करतो, उगाच आपण जीवाची दगदग करून घेतो. देवाला मात्र त्या गोष्टी आपल्याला सहजपणे द्यायच्या असतात. देवाने जो पहिला आदी मानव घडवला त्याला सांगितलं नाही, इकडे मी शेगडी बनवली आहे, इकडे पातेलं ठेवलं आहे, जेवण बनवून खा म्हणून. नाही, आदी मानवाला देवाने सांगितलं, बागेतल्या सगळ्या झाडाची फळं ही तुमचं अन्न आहेत. एदेन बाग, सुंदर बाग, ज्यामध्ये सगळ्या प्रकारची फळं झाडं आणि फुलं झाडं होती. तेथला आंबा कसा असेल सांगा? तेथलं मोसंबी कसं असेल सांगा? आंबट असेल का? तेथलं संत्र आंबट असेल का? देवाने डायरेक्ट बनवलेली फळं आणि माणसाला सांगितली, फळं खा, ही तुझं अन्न आहेत. इथे चुलीवर जेवण बनवून खा असं नाही सांगितलं, ही फळं तुझं अन्न आहेत. देवाने माणसाला चांगल्या गोष्टी दिल्या आणि माणूस मात्र चुकीच्या गोष्टीच्या मागे लागला. हालेलुया, हालेलुया. देवाविरुद्ध गेल्यामुळे बागेतून देवाने त्याला बाहेर काढलं आणि मग देव त्याला म्हणाला, आत्ता जमिनीमध्ये कष्ट कर, घाम गाळ, तू जमिनीचा उपज शेतातलं उपज खाशील, कारण मी तुला बागेतली फळं खायला सांगितली होती. तू माझ्या विरुद्ध गेलास, आता शेतातलं उपज खा. देव माणसासाठी सगळं चांगलं करतो, पण माणूस आपल्या मूर्खपणामुळे चुकीच्या गोष्टीच्या मागे लागतो. तुम्ही म्हणाल, सिस्टर याचा अर्थ आम्ही कामधंदा करू नये का? आम्ही काही व्यवसाय करू नये का? अजिबात नाही आहे. सल्ला असा आहे, तुम्ही थोडकं करा, जास्त वेळ देवासाठी द्या. तुम्ही जे थोडकं कराल ना, त्या देव तुम्हाला भरून देईल, एवढं की तुमच्या गरजा भागून तुम्हाला उरेल आणि तुम्हाला कळणार पण नाही हे कसं होतं. तुमचं बोलणं, तुमचं वागणं देवासाठी असू द्या. अखंड देवाची स्तुती करा, अखंड. तुमच्या जीवनात कितीही दुःख असेल, कष्ट असेल, पण समजू नका की ही देवाची इच्छा आहे. तुम्ही आजारात, दुःखात, कष्टात राहावं, ही देवाची इच्छा नाही आहे. देवाने आपल्यावर ओझं दिलं नाही आहे, आपणच आपल्या पापामुळे हे ओझं वाढवलेलं आहे. देवाने आपल्याला सुंदर जीवन दिलेलं आहे. सतत देवाची स्तुती करा. तुमच्या मुखात सतत असलं पाहिजे, धन्यवाद प्रभू, धन्यवाद प्रभू, धन्यवाद प्रभू. सकाळी जेव्हा अंथरुणात डोळे उघडतात तेव्हा हृदय पहिला शब्द बोलला पाहिजे, प्रभू तुला धन्यवाद. रात्रभर तू मला सांभाळलंस, हा नवा दिवस तू मला दिलास, प्रभू तुला धन्यवाद. एवढं बोलून अंथरुणातून पाय बाहेर ठेवा. तोंडामध्ये देवाची स्तुती सुरू राहिली पाहिजे. संकट येवो, दुःख येवो, दुःखाचे प्रसंग असो, आनंदाचे प्रसंग असो, रडण्याचे प्रसंग असो, हसण्याचे प्रसंग असो, प्रत्येक वेळेला सांगा, प्रभू तुला धन्यवाद, प्रभू तुला धन्यवाद. इयोब जेव्हा संकटाच्या बातम्या ऐकत होता, एक नोकर आला, वाईट बातमी दिली. दुसरा नोकर आला, वाईट बातमी दिली. तिसरा नोकर आला, वाईट बातमी दिली. एवढ्या सगळ्या वाईट बातम्या ऐकल्यावर बायबल म्हणतं तो जमिनीवर पालथा पडला आणि बोलला, देवाने दिलं, देवाने नेलं, धन्य देवाचं नाव. हालेलुया. एवढ्या भयंकर वाईट बातम्या ऐकल्यानंतर आपली गाढवं लोकांनी चोरून नेली, उंट लोकांनी चोरून नेले. एक नोकर येऊन सांगतो तुमची मुलं मरण पावली. आणि या सगळ्या वाईट बातम्या ऐकल्यानंतर इयोब जमिनीवर पालथा पडून म्हणतो, देवाने दिलं आणि देवाने नेलं, धन्य देवाचं नाव. वाईट स्थितीत पण त्याने देवाला दोष लावला नाही.
म्हणून त्याच्या जीवनातला संकटाचा काळ संपल्यानंतर देवाने स्वतः साक्ष दिली की माझा सेवक इयोब माझ्याशी प्रामाणिक राहिला आणि त्याच्या प्रामाणिकपणाबद्दल देवाने त्याला दुप्पट आशीर्वाद दिला. अगोदर त्याच्याकडे जे काही होतं त्याच्या दुप्पट देवाने त्याला आशीर्वादित केलं. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. देव चांगला आहे, देव चांगला आहे, देव अनंत चांगला आहे आणि तो आपल्यापैकी प्रत्येकावर प्रेम करतो. देवाला कधीही दोष देऊ नका. तो दुष्ट सैतान आहे जो आपल्याला वारंवार सांगतो, बघ देवाने तुला हे दिलं नाही, देवाने तुला ते दिलं नाही. काही लोकांनी या कोरोनाच्या काळात असंही सांगितलं, देव जर जिवंत आहे तर कोरोना का काढून टाकला नाही, देव जर प्रेम करतो तर हे का केलं नाही आणि ते का केलं नाही. म्हणजे देवाने सगळं करायचं, आपण मात्र देवाचं ऐकायचं नाही. आपण एकमेकांना फसवणं सुरू ठेवूया, एकमेकांशी लबाडी करणं सुरू ठेवूया आणि देवाला शिकवायचं, तुला कोरोना काढता येत नाही का, तुला हा आजार काढता येत नाही का, तू हे अपघात का घडवून आणतोस. मला एका भावाने 3-4 दिवसापूर्वी सांगितलं, तो प्रार्थना चालवणारा भाऊ आहे, त्याच्याकडे एक माणूस प्रार्थनेसाठी आला, उचलून आणलं गेलं, त्याला उचलून कमरेपासून पूर्ण भाग निकामी झाला होता. यांनी प्रार्थना केल्यावर बरा झाला, घरी गेल्यावर परत तीच अवस्था झाली. तेव्हा त्यांनी याला घरी बोलावून घेतलं. का घरी बोलावून घेतलं की माझ्या घरात काहीतरी असेल तर माझ्या घरात प्रार्थना कर. हे प्रार्थना करणारे भाऊ म्हणतात, मी त्याच्या घरी गेल्यानंतर बघितलं आलिशान बंगला होता, दरवाजे पण रिमोटवर उघडत होते, एवढा श्रीमंत होता. घरामध्ये एका खोलीत घेतलं त्याला आणि त्याला म्हणतो, मी खूप वाईट जीवन जगलेलो आहे. त्या प्रार्थना करणाऱ्या भावाला म्हणतो तो माणूस, मी खूप वाईट जीवन जगलेलो आहे, मी किती लोकांना मारून रेल्वेच्या ट्रॅकवर टाकून दिलेलं आहे. तेव्हा हे प्रार्थना चालवणारे भाऊ म्हणाले, तुम्ही लोकांना रेल्वेच्या ट्रॅकवर टाकलं ना, त्यांची शरीरं कापली गेली ना, म्हणून तुमचं कमरेपासून शरीर लुळं झालेलं आहे. लोक किती वाईट वागतात याची कल्पना पण करता येत नाही. आलिशान बंगल्यात राहतो, रिमोटने दरवाजे उघडतात आणि देवाच्या सेवकाला बंद खोलीत घेऊन म्हणतो, मी अनेक लोकांना मारून रेल्वेच्या ट्रॅकवर टाकून दिलेलं आहे. माणसं वाईट वागतात ते चालते, दुष्टपणाने वागतात ते चालते. आजकाल किती लहान मुलं चोरून नेली जातात, कुणाचे डोळे काढले जातात, कुणाच्या किडण्या काढल्या जातात, लहान मुलांचे पण हाल केले जातात. आणि आपण देवाला शिकवतो, कोरोना का नाही काढत तू, तुमचा देव जर जिवंत आहे तर कोरोना का आला, तुमचा देव जर प्रेम करतो तर हे का, ते का, ते का. जे लोक असं म्हणतात त्यांना उत्तर द्यायचं, तू पहिला नीट वाग, मग देव कोरोना काढून टाकेल. तुझं जीवन वाकडं आहे, तू याला फसव त्याला फसव, याचं लुबाड त्याचं लुबाड, सख्या बहिणीला पण लुबाडतात, सख्या भावाला पण लुबाडतात आणि देवाला शिकवतात कोरोना कशासाठी आला. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. भाऊ भावाचे वैरी झालेले आहेत, बहिणी बहिणीच्या वैरीने झालेले आहेत. जग माणसाने नरक बनवून टाकलेलं आहे. देवाने सुंदर जग बनवलं, माणसाने आपल्या पापामुळे, दुष्टतेमुळे, कठीण हृदयामुळे जगाचं नरक बनवलेलं आहे. आणि आम्ही देवाकडून सगळ्या अपेक्षा करतो की देवाने सगळं बरोबर करायला पाहिजे, काही वाईट करायला नको. खरं म्हणजे वाईट करणारा सैतान आहे, पण देव त्याला परवानगी देतो, कारण ते जर घडलं नाही तर माणूस देवाकडे कधीच वळणार नाही. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, देवाची स्तुती करा. आयुष्यभर देवाचं नाव तुमच्या हृदयात ठेवा. तुमचं बोलणं, तुमचं वागणं, जे काही तुम्ही करता, येशूच्या नावाने करा. येशूच्या नावाने देवपित्याची सतत स्तुती करा. सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत एवढे तुम्ही देवाचे आभार मानत राहायला पाहिजे. काम करताना, प्रवासात, कुठेही एवढी देवाची स्तुती करायला पाहिजे, एवढी गाणी गायला पाहिजेत, एवढे देवाचे आभार मानायला पाहिजेत की रात्री झोपल्यानंतर तुमचं शरीर झोपेल, पण तुमचा आत्मा हालेलुया बोलत राहील, देवाला धन्यवाद देत राहील, तुमचं हृदय धन्यवाद प्रभू बोलत राहील.
तुम्ही एवढी देवाची स्तुती अखंड करत राहायला पाहिजे की तुमच्या आत्म्याला, तुमच्या हृदयाला त्याची एवढी सवय होईल की शरीर झोपलं तरी आत्मा बोलत राहील, प्रभू तुला धन्यवाद. शरीर झोपलं तरी आमचं हृदय बोलत राहील, प्रभू तुला धन्यवाद. हालेलुया, हालेलुया. देवा तुझी स्तुती असो. तू चांगला आहेस, तू प्रेमळ आहे, तू माझ्यावर प्रेम करतो, तू माझ्यासाठी जे काही करतो चांगलं करतो. मी हा अनुभव अनेक वेळेला घेतलेला आहे. किती वेळेला रात्री मध्यरात्री जाग येते तेव्हा असं वाटतं की आतून कोणतरी धन्यवाद प्रभू, धन्यवाद प्रभू बोलत आहे. जेव्हा आपण अखंड देवाची स्तुती करतो तेव्हा आपलं शरीर झोपतं पण आपलं हृदय मात्र देवाचे आभार मानणं सुरू ठेवतं. हालेलुया, हालेलुया. देव चांगला आहे, अनंत चांगला आहे. त्याने आपल्याला दुःख भोगायला निर्माण केलं नाही आहे आणि रडण्यासाठी या जगात पाठवलं नाही, आनंदात राहण्यासाठी, हसण्यासाठी आणि आपल्या जीवनाद्वारे त्याचे गौरव व्हावेत म्हणून पाठवलं आहे. देवाचे गौरव करा. तुमच्या जीवनाद्वारे, तुमच्या बोलण्याद्वारे, वागण्याद्वारे, कृतीद्वारे देवाचे गौरव करा. देव तुम्हाला भरभरून आशीर्वाद देईल. तो तुम्हाला कधीच एकटं सोडणार नाही. एवढं देईल की तुम्हाला आयुष्यात काहीच कमी पडणार नाही आणि हे जीवन संपलं की तो तुम्हाला अनंत काळच्या जीवनात घेईल. हालेलुया, हालेलुया. आणि देवाची स्तुती करत असताना एक गोष्ट नेहमीच आठवली पाहिजे. येशू ख्रिस्ताच्या क्रूसाच्या बलिदानामुळे आम्हाला पापक्षमा झाली आणि स्वर्ग उघडला गेला. हे देवाचं सगळ्यात मोठं प्रेम आहे. जर येशू देवाचा पुत्र मानव झाला नसता, जगात आला नसता आणि क्रूसावर मरण पावला नसता तर आम्हाला आशा नव्हती. पण तो आला आणि आमचा मुक्तिदाता बनून त्याने आमची पापं स्वतःवर घेतली आणि क्रूसावर मरण पावला. म्हणून आज आम्ही धैर्याने, हिमतीने देवासमोर उभे राहू शकतो. कारण येशूच्या नावाने आमची पापं पुसली जातात. जरी आम्ही पापी आहोत तर येशूच्या नावाने आम्हाला क्षमा मिळते आणि क्षमा मिळाल्यामुळे आम्ही देवासमोर हिमतीने उभे राहू शकतो. देवाला अब्बा, बाप्पा, पिता अशी हाक मारू शकतो. आणि सगळ्यात मोठी आशा आम्ही बाळगतो की हे जीवन संपलं की आम्ही आमच्या खऱ्या पित्याजवळ स्वर्गामध्ये पोहोचणार आहोत. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. ताई तुमचं नाव सांगा. काशीबाई. काय साक्ष तुमची? माझी अशी साक्ष आहे की माझी बचपनापासून मी सुपारी आणि भाजलेली बडीशेप मिसळून खायची. कधी कधी मला जर नाही सुपारी आणि बडीशेप भेटले तर मी तांदूळसुद्धा खायची. पण मी जसे या देवात आले आणि मी अशी साक्ष ऐकली लोकांची की हे व्यसन सुटलं, ते व्यसन सुटलं. मी आज मनातून म्हणलं देवा माझं पण हे सुटून जाऊ दे. माझी सुटली पण मला आजपर्यंत इथं यायची भीती वाटायची. तर देवानं मला आज उभं केलं की साक्ष सांगल्यावर लोकांचा विश्वास वाढतो म्हणून मी साक्ष द्यायला आले. देवाला कोटी कोटी धन्यवाद करते. माझ्या बचपनाची तलब मला कितीतरी लोक बोलायचे. माझ्या मालकानं आडकिता तोडून मोडून पत्रावर फेकला होता तरी मी त्याला भेट नव्हते, तरी मुकाट्या खातच होते. पण माझा देव परमेश्वर माझ्या जीवनात आला म्हणून माझी सगळी तलब गेली आणि माझ्या ह्या टाचाची जळजळ जळजळ जळ आग व्हायची. मला उभं राहून भांडे घासता येत नव्हते, गरम व्हायची, माझ्या डोळ्याला पाणी यायचं, एवढी मला तकलीफ होती. आरामाला जरशी बसले ना 2 पाऊल मला चालायला रडायला यायचं. मला वाटतं मी कोणाच्या गळ्याला धरून रडू का काय कोणाला ठाऊ. पण प्रार्थना होतानी ते सांगतात ना दुःखावर हात ठेवा. तर मग मी दुःखावर हात ठेवला. म्हणलं साऱ्या लोकांच्या बेमाऱ्या जाते माझी पण जाणार आहे. मग माझी पण ती टाच राहून गेली म्हणून देवाला मी कोटी कोटी धन्यवाद करते. ताई लहानपणापासूनच तुम्ही सुपारी आणि बडीशेप त्यामध्ये मिसळून तुम्ही खात होते आणि लग्नानंतर तुमचे पती देखील तुम्हाला बंद करायचे तरी पण तुमचं असे सोडवत नव्हतं. सुटलंच नाही. सुटलंच नाही. नाही सुटलं. इतकं वर्षापासून तुम्ही हे करत होते आणि साधारण किती वर्षापूर्वी तुम्ही ते प्रार्थनेला आले? मी इथं प्रार्थनाला तरी बी लई 10-15 वर्ष झालं येते. पण इथं लॉकडाऊनच्या पहिला आलते तेव्हाच माझी तलब गेली. पण मला भीती वाटायची कशी मी जाऊ टेजवर, कशी मी बोल. लॉकडाऊनच्या पहिला तुम्ही इथे आले होते प्रार्थनेला आणि तेव्हाच तुमचे हे व्यसन सुटून गेले. सुटून गेले. तेव्हा तुम्ही असं विश्वास ठेवला, साक्षी ऐकली इथे की लोकांचे हे व्यसन ते व्यसन सुटतात आणि त्याद्वारे तुमचा विश्वास वाढला. पण मी आता किती वेळ ऐकलं की साक्ष द्यावाच लागते, साक्ष मनात ठेवा नाही. म्हणजे
रोजी लोकांचा विश्वास बढतो आणि आपल्या जीवनात कार्य होतं. म्हणून मला देवानं उभं केलं, धटपणा दिला, म्हणून मी स्टेजवर आले आणि 4-5 वर्ष झाले तुमचे व्यसन सुटून, पण तुम्हाला हिंमत होत नव्हती, भीती वाटायची साक्ष द्यायला. कशी देऊ साक्ष्या. आणि जेव्हा तुम्ही ऐकले की साक्ष दिल्याने लोकांचा विश्वास वाढतो आणि आपल्या जीवनात पण देव कार्य करतो, हे करतो. म्हणून आज तुम्ही धैर्याने ते साक्ष देताय. हो, धैर्याने मी साक्ष देते की दिलेली चांगलीच आहे. माझ्या मनाला असं वाटलं की साक्ष दिलेली चांगलीच आहे. आणि देवाने तुम्हाला या व्यसनापासून मुक्त केलं आणि पायाला जे तुम्हाला जळजळ व्हायची, एकच पायाला व्हायचं, त्याच टाचाला जळजळ व्हायची. मला उभं राहून भांडे घासता येत नव्हते, स्वयंपाक बनवता येत नव्हता. मला माझ्या तकलीफकडे कोणी पाहत पण नाही. मी देवाला सांगायची, सदाच देवाला सांगायची, प्रार्थनात बसले तर सांगायची, चलताना सांगायची, उठताना सांगायची. परमेश्वरच माझा देव आहे, परमेश्वरच मला संगाई देणार आहे, माझ्या पायाची जळजळ राहणार आहे. आणि तुम्हाला इतकं जळजळ व्हायचं की म्हणजे तुम्हाला रडू व्हायचं, इतकं भयानक त्रास झाला होता. भयानक त्रास व्हायचा. किती दिवसापासून? मला तरी 5-7 महिने झाले. एकट्याच टाचाला जळजळ व्हायचं, लाल व्हायची, गरम व्हायचं पाय. आणि काही त्याला हे काही तेल काही लावायचे, दुसरं पण काही होत नव्हतं. काही फरक जाणवायचा नाही. पण तुम्ही विश्वासाने प्रार्थनेच्या वेळेला तुम्ही त्या भागावर हात ठेवले. महिना झालं, 1 महिना झाला, तेव्हापासून तर जळजळ होत नाही, जळ नाही, काय नाही, तर चालताना वगैरे काहीच त्रास नाही. नाही, काहीच नाही. चालून दाखवू शकता? चला जावा तिथपर्यंत, या इथे या. आता पायात जळजळ नाही, लाल पण होत नाही, काहीच त्रास नाही, होत नाही. आता कामं वगैरे पण व्यवस्थित करता? आता काम व्यवस्थित होते. ताई, तुमचं नाव सांगा. रमा हाडल. आणि काय झालं होतं तुम्हाला? मला डोका माझा दुखत होता आणि चक्कर येत होती, तर मला उठवत पण नाही होता. मम्मीने आता शिबिर केला तर आता मला बरा वाटला. आता तुमचं डोकं दुखत नाही आणि चक्कर पण येत नाही, नाही, चक्कर पण नाही येत, डोका पण नाही दुखत. प्रभूने तुम्हाला बरं केलंय. बरा केला मला. आणि दुसरं तुमच्या जीवनात काय घडलं होतं? माझा नवरा आजारी पडला तर माझा नवरा मरून गेला. मग मी देवाच्या जवळ प्रार्थना करायचो, काय देवा, नवरा आता सोडून गेला, आता तुझ्याशिवाय मला कोण नाही. मी देवाच्या जवळ रात दिवस प्रार्थना करायचो, देवाला सांगायचो, काय देवा, माझा तुझ्याशिवाय कोण नाही, तूच माझा संभाल कर. मला 2 साड्या होत्या, मी सांगायचो खाया नाही घरान, साड्या नाही, मी देवा काय करायचो. आता देवाने मला साड्या पण दिल्या, मला सगळा घरान माझे भरपूर दिला, मला काय नाही कमी. मी गोधड्या शिवायचं काम करतो, मला देवाने सगळा था भरपूर. देवाने तुम्हाला भरपूर आशीर्वाद दिला. तुमचे मिस्टर म्हणजे कधी मरण पावले ते? 8 वर्ष झाले. 10 वर्षापूर्वी म्हणजे ते मरण पावले. तेव्हापासून तुमच्याकडे कपडे पण नाही, धड खायला पण मिळत नव्हता. मी लोकांकडून मागायचो, पैसा मागायचो, चावल मागायचो, माझे काहीच नव्हता. आता देवाने मला सगळा दिला, मला भरपूर देवाने सगळा दिला. आता तुम्हाला व्यवस्थित खायला मिळते आणि साड्या वगैरे सर्व आहे. आता मला 20-25 साड्या आहेत, पहिला मला 2 साड्या होत्या. धन्यवाद माझे. देवाने तुम्हाला भरपूर आशीर्वाद दिलेला आहे, आशीर्वाद दिला देवा, आणि देव तुमच्या सोबत आहे. देव माझ्या सोबत आहे. प्रभूने या बहिणीच्या जीवनावर आशीर्वाद पाठवलाय. सर्वांनी टाळ्या वाजवून प्रभू येशूला धन्यवाद द्या. आणि आता मी तुमच्यासाठी प्रार्थना करणार आहे. पूर्ण विश्वास ठेवा की प्रभू येशू एका क्षणात तुम्हाला स्पर्श करून बरं करेल. एका क्षणात तो तुमच्या जीवनातलं दुःख काढून टाकेल, कारण प्रभू आजही जिवंत आहे. 2000 वर्षांपूर्वी तो देहरूपात या जगात होता. आज देहरूपात नाही आहे, पण आत्म्याच्या रूपाने आहे. आणि जिथे जिथे लोक त्याच्यावर विश्वास ठेवतात आणि विश्वासाने त्याला हाक मारतात, तिकडे तिकडे तो त्यांच्या अगदी जवळ असतो. त्यांना बरं करायला, त्यांना आनंदित करायला आणि त्यांना सैतानाच्या हातातून सोडवायला तो नेहमीच तयार असतो. म्हणून विश्वास ठेवा, प्रभू इथे आहे. तो तुम्हाला स्पर्श करेल आणि तुमचं जीवन बदलून टाकेल. जिथे तुम्हाला आजार आहे तिथे विश्वासाने हात ठेवा, आणि तिथे हात ठेवणं शक्य नसेल तर छातीवर हात ठेवा. प्रभू येशूच्या नावाने या क्षणाला तुमच्या शरीरातले सगळे आजार नष्ट होत. प्रभू येशूच्या नावाने तुमच्या जीवनातील सगळी दुःख निघून जावोत. सैतानाची सर्व कामं तुमच्या घरातून आणि तुमच्या कुटुंबातून प्रभू येशूच्या नावाने पूर्णपणे नष्ट होत. सर्व शुद्धात्म्यांनो,
प्रभू येशूच्या नावाने मी तुम्हाला आज्ञा देत आहे, या क्षणाला यांना सोडून निघून जा आणि पुन्हा त्यांच्यात शिरू नका. प्रभूचं महान सामर्थ्य तुमच्यावर येऊ, पवित्र आत्मा तुमच्यावर येऊ, पवित्र आत्म्याचा आनंद तुमच्या जीवनात येऊ, पवित्र आत्म्याची शांती तुमच्या हृदयात येऊ आणि तुमचं जीवन स्वर्गीय प्रकाशाने भरून जावो. आमीन.